ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो करुणा करा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा संत माऊली सर्वांचं हित करते आणि संत माऊली सर्वांचं हित करते म्हणून भगवान श्री ज्ञानोबराय अखिल विश्वाची माऊली असल्यामुळे संत शांतीब्रह्म एकनाथ महाराज ज्ञानोबरायकडे येतात. ज्ञानोबराय आपलं हित करतील म्हणून त्या ज्ञानोबरायचं वर्णन करतात. कसे आहेत ज्ञानोबराय? ज्ञानोबरायचं स्वरूपाचं वर्णन करतात आणि ज्ञानोबरायच्या स्वभावाचं वर्णन करतात. पहिल्यांदा ज्ञानोबरायचं स्वरूप सांगतात. बघा नाथ महाराजांनी ज्ञानोबरायचं स्वरूप ठिकठिकाणी वर्णन केलेले बघा. इथंही ज्ञानोबराय नाथ महाराज ज्ञानोबरायचं स्वरूप सांगतात. नमो ज्ञाने ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो. ज्ञानोबराय तुम्हाला माझा नमस्कार असो. पण ज्ञानोबरायला नमस्कार करताना ज्ञानेश्वर महाराज तुम्ही कसे आहात? ज्ञानोबरायला नमस्कार करतात तुम्ही कसे आहात? तर ओम ओम हे शब्द वापरतात ज्ञानोबराय करतात. ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो. पण ओमकार स्वरूप असणाऱ्या ज्ञानोबराय तुम्हाला माझा नमस्कार असो. आणि ओमकार शब्द जो आहे ना हा परब्रह्माचा निर्देशक शब्द आहे. म्हणजे ओम शब्द हा परब्रह्मा करता वापरलेला आहे. आपण ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी सुरुवात करताना पहिलीच ओळी म्हणतो की नाही ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. ओम नमो जी आद्या आद्य स्वरूप असणारा संपूर्ण जगताचा अधिकारण असणाऱ्या ओमकार स्वरूपाला माझा नमस्कार असो. म्हणजे ओमकार स्वरूप म्हणजे संपूर्ण जगताचा अधिकारण आहे. जगताचा अधिकारण जर कोण असेल तर ते परब्रह्म आहे. त्या परब्रह्मालाच ओम असं म्हटलेलं आहे. पण ज्ञानोबरायचं वर्णन करत असताना नाथ महाराज इथं ज्ञानोबरायला परब्रह्म मानतात. ओमकार स्वरूप म्हणजे ज्ञानोबराय तुम्ही साक्षात परब्रह्म आहात असं नाथ महाराज म्हणतात. बघा खर तर श्रुती मातेने दिलेलं हे परब्रह्माला ओम हे नाव आहे. कारण देवाला कोणत्याच प्रकारचं नाव नव्हतं. आणि मग संसारामध्ये एखाद्याला जर संकट आलं एखाद्यावर संकट आलं संसाराने जर जो तप्त झाला तर मग देवाला आवाज द्यायचा. तर देवाला आवाज द्यायचा कसा? कारण देवाला नावच नाही ना. श्रुती मातेने वर्णन केलं ते कीर अनाम अजाती माझी अविद्या वर्गाची राती ओळखावया श्रुती कोण केली ते. म्हणजे भगवान परमात्म्याला अगोदर कोणत्याच प्रकारचं नाव नव्हतं. नाम रूप संबंधू जाती क्रिया भेदू आकाराशीच प्रवादू वस्तूशी नाही. वस्तू म्हणजे ब्रह्म. ब्रह्माला नाम रूप संबंध जाती क्रिया भेद हे कोणत्याच प्रकारचं त्याच्या ठिकाणी नसल्यामुळे रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया निराकार निर्गुण तुची रघुराया मय गुलाम मय गुलाम मय गुलाम तेरा. रंग नाही रूप नाही वर्ण नाही छाया नाही नाम नाही असा भगवान परमात्मा निर्गुण निराकार असल्यामुळे त्याला बोलवायचं कसं? म्हणून श्रुती मातेला दया आली. श्रुती मातेने काय केलं? उपजलिया बाळकाशी नाव नाही तयपाशी ठेविलेली नावेशी ओदेत उठी. बालक जर जन्माला आलं की त्या बालकाला बोलवण्याकरता आई काय करत असते? त्याला नाव ठेवत असते आहे का नाही? आपण नाव ठेवतो मुलाला. तसंच भगवान परमात्म्याला बोलवण्याकरता ब्रह्माचा बोला फिटावा अद्वैत तो भेटावा ऐसा मंत्र देखला कणवा वेदी बापे. वेदाने असा विचार केला की सर्वांना भगवत साक्षात्कार झाला पाहिजे देव भेटला पाहिजे म्हणून काय केलं? श्रुती मातेने त्या देवाला एक नाव दिलं. देवाला जे नाव दिलेलं आहे ते ओम हे नाव देवाला दिलेलं. आता देवाला दिलेलं हे मुख्य नाम आहे. परब्रह्माचं मुख्य नाम ओम आहे. मग आपल्याकडे टोपण नाव भरपूर असतात. पिंटू दादा काका मामा चू आहे का नाही? असे नाव असतात की नाही? हे टोपण नाव झाले. पण शाळेमध्ये जेव्हा आपल्याला नाव घालायचं तेव्हा शाळेत गेल्यानंतर कोणतं नाव घालावं लागतं? मुख्य नाव शाळेमध्ये घालावं लागतं. नाही ते शाळेत गेलं मास्तर विचारलं सांगा मुलाचं नाव लिहा मुलाचं नाव पिंटू. पिंटू लिहून चालतं का तिथं? पिंटू जरी घरात असला तरी तिथं त्याचं मुख्य नाव आहे ते नाव शाळेमध्ये सांगावं लागतं. तसं भगवान परमात्म्याला टोपण नाव आड नाव भरपूर आहे. भगवान परमात्म्याला किती नाव आहे? अहो अनंत नाम आहे त्या भगवान परमात्म्याला. काय काय नाव आहे? अहो भगवान परमात्म्याचे विष्णू सहस्र नावामध्ये 1000 नावं तर आहेत. पण अनेक संतांनी अनेक नावं ठेवले त्याला. अनंत नामे अनंत वेशी अनंत रूपे अनंत वेशे देखले म्यादासी. अनंत नामे अनंत रूपे अनंत रूपे अनंत वेशे देखले म्यादासी. बानली कैसी बापर देवी वरुण बानली कैसी
परकुमा देवी वरू कानडी कैसे देखला देखला देवाचा देव देखिला देखिला आहे देवाचा देव देखिला देखिला माय देवांचा देव देखिला देखिला माय देवाचा देव त्याला अनंत रूप आहेत, अनंत वेश आहेत, अनंत नाव त्या भगवान परमात्म्याला आहे. संतांनी ते वेगवेगळे नाव दिले त्याला. रंगा ये ओ ये, रंगा ये ओ ये, विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई. काय नाव दिलं? विठाई किठाई कृष्णाई कान्हाई. हे नाव दिलेले कोणी? संतांनी नाव दिलेले. म्हणजे भगवान परमात्म्याला अनेक नाव आहेत, टोपण नाव. मुख्य नाव जर परब्रह्माचं काय असेल तर ते ओम आहे. ओम म्हणजे साक्षात परब्रह्म. आणि मग नाथ महाराज ज्ञानोबरायचं वर्णन करत असताना म्हणतात, ज्ञानोबराय तुम्ही कोण आहेत? तर तुम्ही साक्षात ओमकार स्वरूप आहात, म्हणजे परब्रह्म आहात. ज्ञानोबरायच्या ठिकठिकाणी स्वरूपाचं वर्णन केलं की नाही? कैवल्याचा पुतळा प्रगटाला कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा कैवल्याचा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा ज्ञानोबराय म्हणतात पहा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. हेही वर्णन नाथ महाराजांनीच केलेले आहे. कैवल्याचा पुतळा, कैवल्य नाम मोक्ष, कैवल्य नाम मोक्ष. आणि मोक्षाचा पुतळा म्हणजे भगवान ज्ञानोबराय. कारण मोक्ष तर निर्गुण निराकार असतो आणि त्याचाही पुतळा ज्ञानोबराय आहे का नाही? चैतन्याचा जिव्हाळा म्हटलेला आहे. मुळात सगळ्याचा जिव्हाळा चैतन्य आहे आणि त्या चैतन्याचाही जिव्हाळा ज्ञानोबराय आहे. विठ्ठल 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 जे आहेत हे साक्षात परब्रह्म आहेत असं नाथ महाराज वर्णन करतात. हो, ज्ञानोबराय साक्षात परब्रह्म. याला पुरावा आहे ना? पुराव्याशिवाय काही बोलू नये का नाही? ते अलीकडे पुराव्याशिवाय कीर्तनात बोललं मग लोक पुरतात महाराज आहे का नाही? त्याच्यामुळे पुरावा घेऊनच बोलावं लागतं. तसं नाथ महाराजांनी ज्ञानोबरायला साक्षात परब्रह्म म्हटलं. याला पुरावा आहे. काय पुरावा आहे? जेव्हा भगवान श्री ज्ञानोबरायच्या कंठाला मुळी लागली. ज्ञानोबराय म्हणतात खरं तर मुळी लागण्याचं निमित्त केलं ज्ञानेश्वरी प्रत करायची होती आणि त्याकरता ज्ञानोबरायांनी नाथ महाराजांच्या स्वप्नामध्ये गेले आणि स्वप्नामध्ये जाऊन सांगितलं. काय सांगितलं? तर श्री ज्ञानदेवे येऊनी स्वप्नात सांगितली मात मज लागी. नाथ महाराज सांगतात ज्ञानेश्वर महाराज माझ्या स्वप्नामध्ये आले आणि स्वप्नामध्ये येऊन मला सांगितलं. काय सांगितलं? आजान वृक्षाची मुळी कंठाशी लागली येऊन अलंकापुरी काढवेगी. सांगितलं आजान वृक्षाची मुळी माझ्या कंठाला लागलेली आहे, आळंदीला या ती मुळी काढा. नाथ महाराजांना ज्ञानोबरायांनी इथं बोलून घेतलं. जेव्हा नाथ महाराज या ठिकाणी आले, पण येत असताना एकटे आले. नाथ महाराज सोबत अनेक वारकरी आले आणि अनेक वारकरी आल्यानंतर इथं आल्यानंतर 2-3 दिवस नाथ महाराजांनी कीर्तनाचा कार्यक्रम केला. 2-3 दिवस काही सामुग्री सोबत घेऊन आले होते, पण इथं आल्यानंतर 2-3 दिवस राहिले तर ती सामुग्री सगळी संपून गेली. मग आता करावं काय? इथं आल्यानंतर घनदाट अरण्य होतं, पूर्वीची आळंदी होते, ज्ञानोबरायची समाधीही सापडाना. मग काय करावं? सगळी सामुग्री संपली. आता संध्याकाळी लोकांना काय खाऊ घालू? म्हणून नाथ महाराजांना चिंता पडली. तेव्हा ज्ञानोबरायांनी वाण्याचं रूप घेतलं आणि वाण्याचं रूप घेऊन ज्ञानोबरायांनी एक दुकान टाकलं आणि त्या दुकानावर लोकांना पाठवलं. तर संपूर्ण शिधा त्या दुकानदाराने तसाच देऊन टाकला आणि मग नाथ महाराजांनी त्याची पंगत घातली. नाथ महाराज सांगतात की इथं मला अडचण पडली होती, आता काय करावं? ज्ञानोबरायांनीच अवतार घेतला. झाले ज्ञानेश्वर वाणी आले सामुग्री घेऊन पर्व काळ द्वादशी
दिली सामुग्री आम्हासी. आजचा दिवस होता पर्व काळ द्वादशी. द्वादशीच्या पर्व काळावर ज्ञानोबरायांनी वाण्याचं रूप घेतलं आणि वाण्याच्या रूपामध्ये सगळी सामुग्री आणून दिली. नाथ महाराजांनी उत्सव केला आणि उत्सव केल्यानंतर नाथ महाराजांनी ज्ञानोबरायांची समाधी सापडत नाही म्हणून ज्ञानोबरायांकडे प्रार्थना केली, अनुष्ठान मांडलं. ते अनुष्ठान कुठं मांडलं? आपण मंदिरात दर्शनाला जातो ना, दर्शनाला गेल्यानंतर आत गेल्यानंतर डाव्या साईडला जातो बघा. डाव्या साईडला गेल्यानंतर तिथं नाथपार आहे. नाथ महाराजांची मूर्ती आता बसवलेली आहे तिथे नाथपार. तिथं नाथ महाराजांनी अनुष्ठान मांडलं आणि अनुष्ठान मांडल्यानंतर मग ज्ञानोबरांनी सांगितलं तुमच्या डाव्या बाजूला मी आहे. असं सांगितल्यानंतर मग नाथ महाराजांनी उठविला नंदी शिवाचा ढवळा उघडली शिळा विवराची. मग नाथ महाराजांनी तो नंदी बाजूला करून आतमध्ये गेले आणि आतमध्ये गेल्यानंतर मग ज्ञानोबराच्या समोर गेल्यानंतर पहिलं असतं बघा, प्रथम भेटी आलिंगन मग चरण वंदावे. मोठ्या महात्म्याच्या जवळ गेलं की त्यांना आलिंगन द्यावं मग त्यांचं चरणाचं वंदन करावं. तसं नाथ महाराजांना सुद्धा वाटलं, ज्ञानोबरायला पाहिलं, पाहिल्यानंतर ज्ञानोबरायांना आलिंगन द्यावं असं त्यांना वाटलं. मज वाटे त्याचे आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे. ज्ञानोबरायला आलिंगन द्यावं असं नाथ महाराजांना वाटलं म्हणून ज्ञानोबरायला आलिंगन देण्याकरता गेले, पण ज्ञानोबरायला त्यांना आलिंगन देता आलं नाही. का बरं? ज्ञानोबरायचं जे शरीर आहे ना, ज्ञानोबराय हे योगी आहे आणि योगी असल्यामुळे आजही ज्ञानोबराय समाधीमध्ये बसलेले आहेत. योगी असल्यामुळे योग्याचं वर्णन करताना ज्ञानोबरायांनीच वर्णन केलेले पहा. ऐके पार्थिव धातू आगवी आरोगिता काही नुरवी आपाते तव ठेवी पुसोनिया. योग्याच्या शरीरामध्ये पार्थिव भाग नसतो म्हणजे पृथ्वीचा भाग निघून गेलेला असतो. आप म्हणजे पाणीही त्याच्या शरीरामध्ये नसतात. ते दोन भूत गेलेले असल्यामुळे फक्त त्याचा देह तेज तत्व असतं आणि वायू स्वरूप असतो. वायू स्वरूप योग्याचा देह असल्यामुळे वाऱ्याला आलिंगन देता येतं का? वाऱ्याला आलिंगन देता येत नाही. तसं ज्ञानोबरायचा देह हा तेजपुंज आहे, पण ज्ञानोबरायचं वायू शरीर असल्यामुळे नाथ महाराजांना त्याला आलिंगन देता आलं नाही. ज्ञानोबरांना आलिंगन देता आलं नाही, पण ज्ञानोबरायचं दर्शन मात्र झालं. ज्ञानोबरायचे तेज स्वरूप आहे ना, ज्ञानोबरायचं दर्शन नाथ महाराजांना झालं. ज्ञानोबराय दिसतात कसं त्याचं वर्णन नाथ महाराजांनी केलं पहा. दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा परब्रह्म केवळ बोलत असे. नाथ महाराज म्हणतात मला ज्ञानोबरायचं दर्शन कसं झालं? दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा ज्ञानोबराय आहे. पुढचा शब्द महत्वाचा आहे, परब्रह्म केवळ बोलत असे. केवळ परब्रह्म जणू काय बोलतोय असं ज्ञानोबरायचं दर्शन मला झालं. म्हणजे ज्ञानोबरायचं जे वर्णन नाथ महाराजांनी ओम नमो ज्ञानेश्वरा केलं, ओम म्हणजे परब्रह्म, परब्रह्म दिसले म्हणूनच वर्णन केलं. विठ्ठल विठ्ठल. आणखी एक पुरावा याला आहे की भगवान श्री ज्ञानोबराय हे साक्षात परब्रह्म आहे. याला काय पुरावा आहे? आणखी एक पुरावा आहे. जेव्हा ज्ञानोबरायांना तीर्थयात्रा करण्याची इच्छा निर्माण झाली म्हणून ज्ञानोबराय पंढरपूरला गेले आणि पंढरपूरला गेल्यानंतर नामदेव महाराजांची भेटी झाली. नामदेव महाराजांची भेट झाल्यानंतर नामयाची भेटी ज्ञानदेव आले लोटांगण घातले चरणावरी. नामदेव महाराजांच्या भेटण्याकरता ज्ञानोबराय आले. ज्ञानोबराय आल्यानंतर नामदेव महाराजांनी त्यांना वंदन केलं. वंदन केल्यानंतर विचारलं कशा करता आले, काय प्रयोजन आहे आपल्या येण्याचं? तेव्हा ज्ञानोबरायने सांगितलं भूतळीची तीर्थे पहावी नयने असे अर्थ म्हणे विष्णुदासा. या भूतळावर जे तीर्थ आहेत ना ते सगळे तीर्थ पाहण्याची माझी इच्छा आहे आणि त्याच्याकरता मी या ठिकाणी आलेलो आहोत. असं म्हटल्यानंतर ज्ञानोबरायांनी सांगितलं मला तीर्थयात्रा तर करायची, पण प्रसंगी नामयाचे संगती सुख घ्यावे. तुझ्या संगतीचं सुख घेण्याची मला काय आहे? इच्छा आहे. त्याच्यामुळे तीर्थयात्रेला तर जायचं, पण तूही माझ्या सोबत चालावं. नामदेवरायला ज्ञानोबरायांनी प्रार्थना केली. तेव्हा नामदेवरायांनी विचार केला मी पांडुरंगाला सोडून कुठं जात नाही, पांडुरंगाला सोडून मला करमत नाही, मग काय करावं? नामदेव महाराजांना सांगितलं आलो असतो, पण काय अगोदर तुम्ही पांडुरंग परमात्म्याला विचारा, त्यांची आज्ञा घ्या. त्यांनी जर आज्ञा केली तर मग मी नावा म्हणे तुम्ही विठोबाशी पुसा आज्ञा देईन शिरसा बंधन त्याची. नामदेव महाराज म्हणतात पांडुरंग परमात्म्याला विचारा, त्यांनी आज्ञा दिली तर मी यायला तयार आहे. म्हणून नामदेवराय आणि ज्ञानोबराय दोघंही पांडुरंग परमात्म्याकडे येतात. पांडुरंग परमात्म्याकडे आल्यानंतर ज्ञानोबराय आपली इच्छा व्यक्त करतात, मला तीर्थयात्रा करायची इच्छा आहे, नामदेव महाराजांना सोबत घेऊन जाण्याची इच्छा आहे. असं म्हटल्यानंतर भगवान परमात्मा सुद्धा म्हणतात की तुम्हाला काय तीर्थयात्रा करण्याची इच्छा? ज्ञानोबराय म्हणतात तुम्हाला काय गरज आहे तीर्थयात्रा करण्याची? अहो साक्षात तीर्थाचे तीर्थ म्हणजे तुम्ही आहात. तीर्थाचे तीर्थ झाला तोची म्हणजे तीर्थाचे तीर्थ तुम्ही असताना तुम्हाला काय तीर्थयात्रा करण्याची गरज आहे? तेव्हा ज्ञानोबराय सांगतात पहा जीवन मुक्त ज्ञानी जरी झाले पावन तरी देव तीर्थ भजन न सांडिती. जीवन मुक्त ज्ञानी जरी पावन झाले, परब्रह्म स्वरूप अवस्था प्राप्त झाली, तर देव तीर्थ आणि भजन माणसाने कधीच सोडू
सोडू नये असं ज्ञानोबा सांगतात. म्हणून म्हणतात की मला तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा आहे, नामदेवरायांनाही सोबत नेण्याची इच्छा आहे. तेव्हा नामदेवराय म्हणतात की देवा तुम्हाला सोडून मला करमत नाही, मी कस काय ना ज्ञानोबा सोबत तीर्थयात्रेला जाऊ. तेव्हा भगवान परमात्मा जे ज्ञानोबराचं वर्णन करतात ना ते आपल्याला महत्वाचं आहे. त्यावेळेस भगवान परमात्मा म्हणतात अगं नामदेवा, अरे तुझ्या संगतीची इच्छा कोण करतं माहितीये का तुला? प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर करीतसे आदर संगतीचा. म्हणजे ज्ञानोबराचं वर्णन करताना भगवंताने काय म्हटलं? प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर. म्हणजे तिथं सुद्धा भगवान परमात्म्याने ज्ञानोबराला परब्रह्म म्हटलं, इथं सुद्धा नाथ महाराज ज्ञानोबराला परब्रह्म म्हणतात. म्हणून नाथ महाराज जे ज्ञानोबराचं वर्णन करतात ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम म्हणजे परब्रह्म स्वरूप असणारे ज्ञानोबराय तुम्हाला माझा नमस्कार असो. विठ्ठल विठ्ठल स्वरूपाचं वर्णन झालं. बरं असं ज्या ज्ञानोबरायचं स्वरूप आहे त्या ज्ञानोबरायचा स्वभाव कसा आहे? म्हणतात करुणा करा दयाळा. ज्ञानोबरायचा स्वभाव फार करुणाकर आहे आणि दयाळू आहे. करुणाकर कशाला म्हणायचं, दयाळू कसं म्हणतात? ज्ञानोबराय फार दयाळू आहेत, फार करुणाकर आहेत. किती करुणाकर आहेत? ज्ञानोबरायचं वर्णन करताना बघा करुणा कशाला म्हणतात याच्यासाठी ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीमध्ये काही ओव्या दिल्या बघा. करुणा कशाला म्हणतात? नाना बुडतया ते सकरुणू न पुसे अंत्यजुकी ब्राह्मणू काढून राखे प्राणू हेची जाणे. नाना बुडतया ते सकरुणू. एखादा माणूस जर पुरामध्ये वाहत असेल, पाण्यामध्ये बुडत असेल, तर पाण्यामध्ये बुडताना जर आपल्याला दिसला तर आपण असा विचार करतो का की हा पाण्यात जो बुडायला लागला ना हा अंत्यज असेल का ब्राह्मण असेल? एखादा मनुष्य जर पाण्यात बुडायला लागला तर आपण हा विचार करत नाही, पहिले त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो. विचार करतो नाही आपण त्याला वाचवायला जाऊन तो जर अंत्यज असेल तर आपल्याला पुन्हा विटाळा लागायचा. असा कोणीही विचार करत नाही. पाण्यात बुडायला लागला की अंत्यज आहे का ब्राह्मण आहे हे पाहत नाही, त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. तसंच ज्ञानोबराय सुद्धा एवढे करुणाकर आहेत की त्यांच्याकडे येणारा हा साधक आहे, याचा अंतःकरण शुद्ध आहे का नाही हे ज्ञानोबराय काय पाहत नाही, किंवा हा उत्तम कुळातला आहे का चांगल्या कुळात हे ज्ञानोबराय काही पाहत नाही. न पाहे याते कुळाचा विचार, न पाहे आती कुळाचा विचार, न पाहे याते कुळाचा विचार, न पाहे आती कुळाचा विचार. भक्त करुणा कर ज्ञानाबाई, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. न पाहे याते कुळाचा विचार, न पाहे याते कुळाचा विचार. भक्त करुणा कर ज्ञानाबाई, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. न पाहे आती कुळाचा विचार, न पाहे आती कुळाचा विचार. न पाहे याते कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. असं ज्ञानोबराय सुद्धा एवढे करुणाकर आहे की न पाहे याते कुळाचा विचार. कोणत्या कुळाचा आहे, कोणत्या जातीचा आहे याचा विचार ज्ञानोबराय करत नाही, कारण ते करुणाकर आहे. किंवा दुसरं उदाहरण देत असताना करुणेसाठी सांगितलं बघा की चिखली रुतली घाई धड भाकड न पाहे जो तियेची आगलानी होय काला भुला. एखादी गाय जर चिखलामध्ये फसली तर चिखलामध्ये फसल्यानंतर आपण असा विचार करतो का की ती धड आहे का भाकड आहे, म्हणजे दूध देणारी आहे का भाकड गाय आहे. भाकड गाय असेल तर फसू द्या तशी, आणि दूध देणारी असेल तर तिला काढू असा विचार करतो का? चिखलामध्ये जर गाय रुतली असेल तर ती धड असो भाकड असो आपण तिला काढण्याचा प्रयत्न करतो. तसं ज्ञानोबरायकडे येणारा वर्ग कसाही असो ज्ञानोबराय त्याचा उद्धार करतात असं सांगितलं. किंवा आणखी एक ओवी 12व्या अध्यायामध्ये दिली पहा. कारायाचे देह चाळू रंका परवते गाळू हे न म्हणेचे कृपाळू प्राण पैगा. 12व्या अध्यायामध्ये एक ओवी दिली का रायाचे देह चाळू. प्राण जे आहे ना आपल्या शरीरामध्ये असणारा प्राण, तो प्राण असा विचार करतो का जो राजा आहे त्याचा देहाचं रक्षण करायचं आणि जो सामान्य आहे गरीब आहे त्याच्या देहामध्ये राहायचं नाही असा प्राण विचार करतो का? असा जर प्राणाने विचार केला असता की रायाच्या शरीरामध्ये राहायचं राजाच्या शरीरामध्ये राहायचं
तर सगळे आमदार खासदार मुख्यमंत्री हेच जिवंत राहिले असते, आपण सामान्य सगळे मेलो असतो. कारण प्राण आपल्यातून निघून गेल्यावर कसं काय जगणार. पण तसा प्राण विचार करत नाही. सामान्य असो, स्त्री असो, पुरुष असो, प्राणी असो, पशु असो, कोणीही असो, प्राण त्याचं काय करतो, रक्षण करतो. प्राण जसा कृपाळू आहे ना, ज्ञानोबराय सुद्धा तसेच करुणाकर आहेत, कृपाळू आहे. की ज्ञानोबरायकडे कोणी जाऊ, कसा जाऊ, कोणत्याही भावनेने जाऊ, ज्ञानोबराय त्याचं काय करतात, कल्याणच करतात. भलतिया भावी शरण जाता भेटी पाडी तसे सुटी जन्मव्याधी, असा ज्ञानोबरायचा स्वभाव असल्यामुळे नाथ महाराज म्हणतात करुणा करा. ज्ञानोबराय हे करुणाकर आहेत. हे करुणाकर असल्यामुळे माझ्यावर त्यांनी करुणा करावी. आणि दयाळा, ज्ञानोबराय कसे आहेत, दयाळू आहेत. अहो दयाळू ज्ञानाबाई आर्त माझे तुझे पायी. ज्ञानोबराय तुम्ही दयाळू आहात, करुणाकर आहात. असे असल्यामुळे काय करा, नाथ महाराज म्हणतात करुणा असल्यामुळे, करुणाकर असल्यामुळे दया असल्यावर माझ्यावर दया करा, करुणा करा. ज्ञानोबरायचं हे वर्णन, स्वभावाचं वर्णन, ज्ञानोबरायच्या स्वरूपाचं वर्णन नाथ महाराज का करतात. कारण नाथ महाराज म्हणतात मी हे वर्णन याच्या करता करतो, माझं काम झालेलं आहे. काय काम झालेलं आहे ते नाथ महाराज अभंगाचं दुसऱ्या चरणात. तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरे, पावन झालो चराचरी, पावन झालो चराचरी. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, पावन झालो चराचरी, पावन झालो चराचरी. तुमचा पावन झालो चराचरी, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी, पावन चराचरी, पावन झालो चराचरी. अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. नाथ महाराज ज्ञानोबरायचं वर्णन करतात, स्वरूप सांगतात, ज्ञानोबरायचा स्वभाव सांगतात. असे करुणाकर असणारे, दयाळू असणारे ज्ञानोबराय. त्या ज्ञानोबरायचं वर्णन का नाथ महाराज करतात, कारण नाथ महाराज म्हणतात ज्ञानोबरायने माझं कार्य केलं. काय केलं, ज्ञानोबरायने माझ्यावर अनुग्रह केला. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. ज्ञानोबराय तुमचा अनुग्रह लाधलो, तुमचा अनुग्रह मला प्राप्त झाला, त्यामुळे काय झालं, पावन झालो चराचरी. चराचरामध्ये मी पावन झालो. पावन शब्दाचा अर्थ असा आहे मी जीवनमुक्त झालो, मी शुद्ध परब्रह्म झालो. कारण पावन अवस्था जरी झाली असे एक ज्ञानोबराचे चरित्र सांगताना प्रमाण आहे. तिथे पावन शब्दाचा अर्थ असा केलेला आहे की मनुष्य जीवनमुक्त जरी झाला तरी सुद्धा त्याने लोकसंग्रह करता कार्य केलं पाहिजे, अशा अर्थाने पावन शब्द आला. तसं इथं पावन झालो चराचरी म्हणजे नाथ महाराज म्हणतात मी चराचरामध्ये पावन झालो म्हणजे शुद्ध ब्रह्म झालो. आणि शुद्ध ब्रह्म झाल्यामुळे कशामुळे झालो, तुमचा अनुग्रह लादलो. तुमचा अनुग्रह, तुमची कृपा माझ्यावर झाली आणि तुमची कृपा माझ्यावर झाल्यामुळे मी पावन झालो. चराचरामध्ये मी भरून राहिलेलो आहे. जिकडे तिकडे माझं व्याप्त स्वरूप मला दिसायला लागलेलं आहे. अनुग्रहाचं हेच काम असतं बघा. अनुग्रह केल्यानंतर भगवत स्वरूपाची अनुभूती आली की अगोदर मी ब्रह्म आहे असं कळतं, नंतर संपूर्ण जगत ब्रह्म स्वरूप आहे अशा प्रकारचं कळत असतं. जसं अर्जुनावर भगवान परमात्म्याने 11व्या अध्यायामध्ये अनुग्रह केला आणि त्या भगवान परमात्म्याने अनुग्रह केल्यामुळे अर्जुनाची काय स्थिती झाली, अर्जुनाने ज्ञानोबराने वर्णन केले पहा. कैसे अनुग्रहाचे करणे पार्थाचे पाहणे आणि न पाहणे तयाही सकट नारायणे व्यापून घेतले. ज्ञानोबरा म्हणतात कैसे अनुग्रहाचे करणे, काय भगवान परमात्म्याने अनुग्रह केला, कृपा केली की अर्जुनाचे पाहणे आणि न पाहणे. अर्जुन ते विश्वरूप पाहत होता, डोळ्याने पाहत असताना तर दिसतच होतं, पण नवल याच्यात होतं त्याने डोळे बंद केले तरी सुद्धा त्याला विश्वरूप दिसत होतं. म्हणजे त्याचं पाहणं आणि न पाहणं दोन्ही भगवान परमात्म्याने व्यापून घेतलं होतं. तसं नाथ महाराज म्हणतात माझ्यावरही ज्ञानोबरायचा अनुग्रह झाला आणि अनुग्रह झाल्यामुळे पावन झालो चराचरी. चराचरामध्ये मी पावन झालो, शुद्ध ब्रह्मस्वरूप होऊन राहिलो असं नाथ महाराज म्हणतात. कधी, तुमचा अनुग्रह लादलो. ज्ञानोबराय तुमचा अनुग्रह माझ्यावर झाला, तुमची कृपा माझ्यावर झाली म्हणून मला अशी अवस्था प्राप्त झाली.
वैकुंठवासी जगन्नाथ अण्णा पवार पूजनीय अण्णा इथं विनोदाने सांगत असतात, तुमचा अनुग्रह लादलो. ते म्हणत असतात परमार्थामध्ये अनुग्रह महत्वाचा आहे, संसारामध्ये ग्रह महत्वाचे आहे, जेवणामध्ये आग्रह महत्वाचा आहे आणि भांडणामध्ये विग्रह महत्वाचा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. परमार्थामध्ये अनुग्रह झाला पाहिजे म्हणजे कोणत्या तरी गुरुने आपल्यावर अनुग्रह केला पाहिजे, कृपा केली पाहिजे. आपल्यावर गुरुची कृपा झाली तरच आपल्याला भगवत साक्षात्कार होणार, एरवी होणार नाही. म्हणजे परमार्थामध्ये अनुग्रह झाला पाहिजे. संसारामध्ये ग्रह चांगले असले पाहिजे. ग्रह जर ग्रह चांगले असेल तर संसार चांगला होतो, नाही तर ग्रह चांगले नसेल तर संसार चांगला होत नाही. म्हणून माणसं म्हणतात ना बघा, काय आजकाल आमचे ग्रहमानच फिरले म्हणतात. काय म्हणतात? आमचे ग्रहमान फिरले. म्हणजे एक काम करायला गेलो की दुसरंच काम निघत आहे का नाही, नाहीतर जे करायला गेलं तेही व्यवस्थित होत नाही का, ग्रहमान फिरले म्हणतात. म्हणजे संसारामध्ये ग्रह चांगले असावे लागतात. नवग्रह अनुकूल सर्वांचे जे मूळ वसुदेव कपाळ धन्य धन्य. नवग्रह जे आहेत ना ते अनुकूल असले पाहिजे आपल्याला. ग्रह जर अनुकूल असेल तर संसार चांगला होतो, ग्रह अनुकूल नसेल तर संसार चांगला होत नाही. म्हणजे संसारामध्ये काय लागतात? ग्रह लागतात. ग्रह नवग्रह नाही, आणखी एक ग्रह आहे, तो ग्रह सुद्धा लागत असतो. ते श्लोक सांगत असतात पहा, जावाई ना जावाई, जावायाला 10वा ग्रह म्हटलेले. म्हणजे हे नवग्रह तर लागतात, 10वा ग्रह जावाई सुद्धा लागतो. वर्णन केलेले बा कसा लागतो, फार गोड श्लोक सांगितलेला. सदा वक्रः सदा क्रूरः सदा मानापेक्षितः कन्या राशी स्थितो नित्यम जामाता दशम ग्रह. जवायाला 10वा ग्रह म्हटलंय का, हा सदा वक्र, सदा वाकड वागत राहतो, सदा क्रूर, सदा क्रूर वागत राहतो, सदा मान अपेक्षिता, सदा त्याला मानाची अपेक्षा असते. त्याला किती वर्ष झाले सासुराला गेलं की त्याला वाटतं माझा मान झालाच पाहिजे. अधिकचा महिना आला तर मला बोलवलंच पाहिजे. धोंड्याचा महिना ना, अधिक नाही कळत तुम्हाला, धोंड्याचा महिना आला की मला बोलवलंच पाहिजे असं त्याला वाटतं की नाही. म्हणजे सदा मान अपेक्षित. आणि हा ग्रह राशीला लागत असतो. मग हा जावाई नावाचा ग्रह कोण्या राशीला लागतो? कन्या राशी स्थितो नित्यम. कन्या नावाच्या राशीला हा जावाई नावाचा ग्रह लागतो. आणि हा ग्रह लागला की तो सारखं म्हणत असतो, जा तुझ्या घरून पैसे जा तुझ्या घरून हेच घेऊन ये. हा ग्रह त्रास देत असतो. कन्या राशी स्थितो नित्यम जामाता दशम ग्रह. जावाई हा काय आहे? 10वा ग्रह आहे. ते विनोदाने सांगत असतात, जुना जावाई नवा जावाई कसा ओळखायचा माहितीये का? अण्णा विनोदाने सांगत असतात, नवा जावाई जुना जावाई कसा ओळखायचा? सासरवाडीत गेल्यानंतर सगळेजण ज्याचं काम ऐकतात ना तो नवा जावाई, आणि सासरवाडीला गेल्यानंतर सगळेजण ज्याला काम सांगतात तो जुना जावाई. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणजे जावाई हा काय आहे? 10वा ग्रह आहे. म्हणजे संसार चांगला व्हावा वाटत असेल तर हे ग्रह काय असले पाहिजे? अनुकूल असले पाहिजे. म्हणजे परमार्थामध्ये अनुग्रह लागतो, संसारामध्ये ग्रह चांगले असावे लागतात, आणि जेवणामध्ये आग्रह असावा लागतो. आग्रह जेवायला बसलं की माणसाने आग्रह करून वाढलं पाहिजे. नाही आमचे ते बन्सी बाबा फार गोड सांगत असतात. ते म्हणत असतात, पुण्याला आमची दिंडी गेली, पुण्याला दिंडी गेल्यानंतर ते सदाशिव पेठ मध्ये मग त्या ब्राह्मणाच्या श्रेय वाढण्या करता येतात. आणि वाढायला आल्यानंतर आता ते ब्राह्मणाचं भोजन असतं, अगदी एवढे लाडू केलेले, छोटे छोटे लाडू केलेले. मग ते लाडू वाढताना एक एक लाडू वाढायचे, एक एक लाडू वाढले का आता वारकरी खायला बसल्यावर वारकरी येते. एक लाडू ठेवला की दुसऱ्याच्या ताटावर असतो पहिल्याचा लाडू एका घासात तो खाऊन घ्यायचा. आणि मग ती बाई आपल्या आली म्हणायची, हवंय का हवंय का? ते बन्सी बाबा म्हणायचे, हवं का काय सारा डबा टाक, एका घासाचा लाडू आहे, हवं का हवं का. म्हणजे जेवण करत असताना आग्रह करून वाढलं पाहिजे. आग्रह करून, पण हे त्याच्यातही विशेषता आहे, आग्रह करून वाढलं पाहिजे पण आपली पंगत असेल, नाही तर लोकांची पंगत घे आणि तो पंक्तीवाला म्हणतो पोरं पाहून वाढा, पोरं पाहून वाढा, माणसं पाहून वाढा. हा म्हणतो की आग्रह करा पण तो आपली पंगत असली तर आग्रह करून वाढलं पाहिजे. त्याच्यामध्ये सुद्धा आग्रह करत असताना असं सांगितलं बघा, जेवताना ज्ञानोबराची ओवी, रसज्ञ आणि जेवणारे, सुगरणी आणि उदारी, रसज्ञ आणि जेवणारे, वेती मग अवतरी हातू जायचा. कसं असावं? जेवण करत असताना वाढणारी बाई जी आहे ना ती सुगरण असावी, म्हणजे तिने स्वयंपाक चांगला केलेला असावा, नाहीतर तिखट वरण करायचं घे तसं नाही. सुगरण असावी म्हणजे स्वयंपाकही चांगला केलेला असावा, त्याच्यात पुन्हा सुगरणी आणि उदार. स्वयंपाक चांगला केलेला असावं, वाढताना ती उदारतेने तिने वाढावं, आहे का नाही. आणि जेवणारे सुद्धा रसज्ञ असले पाहिजे. ज्ञानोबराने फारच गोड वर्णन केलं, रसज्ञ जेवणारे. जेवणारे कसे पाहिजे? रसज्ञ
पाहिजे म्हणजे त्यांना रसाचं ज्ञान पाहिजे, कशासोबत काय खावा, नाहीतर मग धनगर बसला जेवाया ताका संग शेवाया, असं काही खाल्लं नाही पाहिजे, म्हणजे कशासोबत काय खावं हे कळलं पाहिजे. विनोदाने सांगत असतात बघा, श्रीखंड असतो, श्रीखंड जर खायला केला तर श्रीखंडाचा डबा जर दिला ना, श्रीखंड कसा खावा, श्रीखंड खाण्याची एक पद्धत आहे तुम्हाला सांगतो. श्रीखंड खायचा असला की त्याचा डबा फोडायचा, डबा फोडल्यानंतर तो करंगळीने खावा. श्रीखंड कशाने खावा, करंगळीने, म्हणजे थोडा 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 खाल्ला की त्याची चव कळते. करंगळीने श्रीखंड खावा. आपल्या लोकांना ते श्रीखंडच खाता येत नाही, डबा फोडला की जशीबीचं खोरत लावते, एकाच खोऱ्यात सगळा श्रीखंड संपून टाकतात. म्हणजे श्रीखंड कसा खावा, रस घेत खावा, म्हणजे रसज्ञ असावा. कशासाठी सांगितलंय, भोजनामध्ये आग्रह असावा, आग्रह म्हणजे परमार्थामध्ये अनुग्रह असावा, त्याच्यामध्ये संसारामध्ये ग्रह चांगले असावे, भोजनामध्ये आग्रह असावा आणि भांडणामध्ये विग्रह असावा. म्हणजे दोघांचे जर भांडण लागले विग्रह करावा, म्हणजे काय करावं, दोघाला बाजूला करावं, नाही तर तिथे जाऊन रॉकेल टाकू नये मध्ये, म्हणजे विग्रह करावा, दोघालाही बाजूला करावा, म्हणजे भांडणामध्ये विग्रह असावा. नाथ महाराज इथं सांगतात, ज्ञानोबरायांनी माझ्यावर अनुग्रह केला. याच्यात आणखी बारको आहे बरं का. नाथ महाराज म्हणतात, तुमचा अनुग्रह लाधलो. लाधलो शब्द फार महत्वाचा आहे. लाभणं वेगळं आणि लाधणं वेगळं. लाधणं म्हणजे कसं, की बघा, कोणत्याच कार्यकारणाचा संबंध नसताना एखादी गोष्ट आपल्याला प्राप्त होणं याला लाधणं असं म्हणतात. उदाहरणार्थ बघा, भगवान शंकराने पार्वती माताला तत्वज्ञानाचा उपदेश केला. कुठे केला, क्षीरसिंधू परिसरी, शक्तीच्या कर्ण कुहरी, नेनोकाई श्री त्रिपुरारी सांगितले. जे ज्ञानोबा म्हणतात, भगवान शंकराने तत्वज्ञान एकांतामध्ये सांगावं म्हणून पार्वती मातेला क्षीरसिंधूच्या परिसरामध्ये नेलं आणि तिथं नेल्यानंतर भगवान शंकर पार्वती मातेला तत्वज्ञान सांगत होते. पण तत्वज्ञान सांगत असताना पार्वती मातेला झोप लागली. जसं तुम्ही कीर्तनात झोपताना तसंच पार्वती माता झोपल्या आणि पार्वती माता झोपल्यानंतर भगवान शंकर तत्वज्ञान सांगतात आणि पार्वती माता झोपलेल्या आहे. मग आता हे तत्वज्ञान वायाला जाईल म्हणून भगवान विष्णूने मत्स्याचा अवतार घेतला, ते मच्छिंद्रनाथ. मत्स्याचा अवतार घेतला आणि ते तत्वज्ञान श्रवण केलं का, वायाला जाऊ नये म्हणून. आता मला सांगा, तत्वज्ञान भगवान शंकराने कोणाकरता सांगितलं होतं, सांगितलं होतं पार्वती मातेकरता, पण ते उपयोगाला कोणाला आलं, मच्छिंद्रनाथाला उपयोगाला आलं. याला लादणं म्हणतात, आहे का नाही. आदिनाथ उमा बीज प्रगटिले, मच्छिंद्रा लादले सहज स्थिती. काय सांगितलं, आदिनाथ म्हणजे भगवान शंकर, उमा म्हणजे पार्वती माता, बीज प्रगटिले म्हणजे तत्वज्ञानाचं बीज सांगितलं, प्रगट केलं आणि ते झालं काय, मच्छिंद्रा लादले सहज स्थिती. आणि मच्छिंद्रनाथाला ते सहज प्राप्त झालं, म्हणजे सांगितलं पार्वती मातेसाठी आणि ते लादलं कोणाला, मच्छिंद्रनाथाला. याला म्हणतात लादणं. म्हणजे कोणत्याच कार्यकारणाचा संबंध नसताना ती गोष्ट प्राप्त होणं याला लादणं म्हणतात. तसं नाथ महाराज म्हणतात, माझा विचार केला, कोणत्याच कार्यकारणाचा संबंध नसताना ज्ञानोबरायांनी माझ्यावर कृपा केली, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. नाथ महाराज म्हणतात, कोणताच संबंध नसताना ज्ञानोबरायांनी माझ्यावर अनुग्रह केला, मला चराचरामध्ये पावन केलं, शुद्ध ब्रह्मस्वरूप केलं. वास्तविक पाहता माझा जर विचार केला तर मी कसा होतो. नाथ महाराज आपली लीनता अभंगाच्या 3ऱ्या चरणात मी कला कुसरी काहीच नेने, मी कला कुसरी काहीच नेने, कला कुसरी काहीच नेने, कला कुसरी काहीच नेने. मी कला बोलतो वचने अति भाविका, बोलतो वचने अति भाविका, तुमचा अनुग्रह लादलो, तुमचा अनुग्रह लादलो, बोलतो वचने अति भाविका, बोलतो वचने अति भाविका, मी अनुग्रह लादलो, तुमचा अनुग्रह लादलो. जे विठोबार कुमार जे विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, जे विठोबार कुमाई, कुमाई. करा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. मी कला कुसरी काहीच नेने, बोलतो वचने भाविका किंवा अति भाविका. या ठिकाणी नाथ महाराज ज्ञानोबराचं वर्णन करतात. ज्ञानोबराचा अनुग्रह प्राप्त झाल्यामुळे मी चराचरामध्ये पावन झालो असं नाथ महाराज म्हणतात. एरवी नाथ महाराज म्हणतात, माझा जर विचार केला तर मी कसा होतो. नाथ महाराज सांगतात, मी कला कुसरी काहीच नेने, मला कोणत्याही प्रकारची कला येत नव्हती. आपल्याकडे 14 विद्या आणि 64 कला सांगितल्या.
सांगितले आहे. नाथ महाराज म्हणतात कोणत्याच प्रकारची कला माझ्या ठिकाणी नसताना, कोणत्याच प्रकारची विद्या नसताना, कुसरी कोणत्या प्रकारच्या युक्ती प्रयुक्ती काही मी जाणत नाही, मी कला कुसरी काहीच नाही. नाथ महाराज म्हणतात काही मला समजत नाही, पण असा असताना मी कला कुसरी काहीच नाही. बोलतो वचने अति भाविका, आपण बोलत असताना अति भावनेने ज्ञानोबराय तुमच्याकडे आलेलो आहोत आणि अति भावनेने तुमच्याकडे मी प्रार्थना करीत आहे, असं नाथ महाराज वर्णन करतात. बघा खरं तर ही नाथ महाराजांची लीन आहे. आपण मगाशीच पाहिलं नाथ महाराजचा अधिकार पाहिला तर नाथ महाराज सुद्धा महाविष्णूचा अवतार आहे, पण संतांपुढे किती माणसाने नम्र झालं पाहिजे हे नाथ महाराज शिकवतात. कारण नम्र झाला भूता तेने कोंडले आनंदा, संतांपुढे नम्र झालं पाहिजे म्हणून नाथ महाराज ही नम्रता शिकवतात. बघा मूर्ख माणसं जे असतात ना ते नम्र कधीच होत नाही. श्लोक आहे पहा, नमन्ति फलिनो वृक्षः नमन्ति गुणिनो जनाः शुष्क काष्ठश्च मूर्खश्च न नमन्ति कदाचन. नमन्ति फलन्ति वृक्षः म्हणजे ज्या झाडाला फळं असतात ना ते झाड आपोआप खाली वाढतात. ज्ञानोबराची ओवी पण आहे, का फळलिया तरुची शाखा सहजे भूमीशी उतरे देखा तैसे जीव मात्र असे का खालावती ते. ज्या झाडाला भरपूर फळं लागलेले असतात ते झाड आपोआप जमिनीकडे खाली वाकत असतं. तसं जे मोठे महात्मे असतात, जे महापुरुष असतात ते अगदी नम्र असतात, आपोआप त्यांच्या ठिकाणी नम्रता येते. पण शुष्क काष्ठश्च मूर्खश्च न नमन्ति कदाचन. पण असं सांगितलं शुष्क काष्ठ म्हणजे वाळलेलं लाकूड, वाळलेलं लाकूड कधीच वाकत नाही. वाकतं का ते म्हणतं मोडल पण वाकणार नाही. वाळलेलं लाकूड जे ते मोडून जातं पण वाकत नाही. तसंच मूर्ख माणसं त्या अकल्याण होतं त्यांचं, पण संतापुढे कधी ते झुकत नाही, संतापुढे नम्र राहत नाही. पण नाथ महाराज मात्र म्हणतात की खरं तर नाथ महाराज मोठे असताना लीनता धारण करतात. लीनता धारण करून म्हणतात मी कला कुसरी काहीच नाही, बोलतो वचने अति भाविका, अति भावनेने ज्ञानोबराय तुमच्या समोर बोलत आहे. मग काय इच्छा आहे नाथ महाराज तुमची? नाथ महाराज म्हणतात माझी एकच इच्छा आहे अभंगाच्या शेवटच्या. एका जनार्दने तुमचा दास, एका जनार्दने तुमचा दास, जनार्दने तुमचा दास, एका जनार्दने तुमचा दास. एका जनास पूर्वाने तयाची आस, पूर्वाने पूर्वावे तुमचा अनुग्रह लागलो, तुमचा अनुग्रह लागलो. तयाची आस पुरवावी, तयाची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो, तुमचा अनुग्रह लादलो. तुमचा दास त्याची आस पुरवावे तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. नाथ महाराज म्हणतात ज्ञानोबराय माझा जर विचार केला गेला तर मी कला कुसरी काहीच नाही, बोलतो वचनाती भाविका, असं नाथ महाराज वर्णन करतात. आणि शेवटी म्हणतात ज्ञानोबराय तुमचा अनुग्रह माझ्यावर झालेलाच आहे, मी चराचरामध्ये पावन झालेलोच आहे. माझी एक अपेक्षा आहे. काय अपेक्षा आहे? एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. खरं ब्रह्मज्ञान एकदा प्राप्त झालं तर ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर कोणतीच इच्छा शिल्लक राहत नाही. काम नाही, काम नाही झालो पाहिजे कामा, सगळे कर्तव्य संपून जात असतात. ब्रह्मज्ञान एकदा प्राप्त झाले की कोणती इच्छा राहत नाही, काही राहत नाही. मग नाथ महाराज ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यानंतरही नाथ महाराज आता म्हणतात एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी, म्हणजे माझी आणखी एक आशा इच्छा माझी पूर्ण करा. कोणती इच्छा आहे? तर नाथ महाराजांची हीच इच्छा आहे की एका जनार्दनी तुमचा दास, मी तुमचा दास राहावा, हीच माझी आशा आहे, हीच माझी इच्छा आहे. मी जीवनमुक्त तर झालो तुमच्या कृपेने अनुग्रहाने, पण जन्मोजन्मी मी तुमचा दास असावा, असे जसं तुकोबरा म्हणतात ह्याची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वारकरी वारी चुकवणे दे हरी. पांडुरंगाकडे जसे तुकोबराय प्रार्थना करतात की जन्मोजन्मी देवा मी तुझा दास असावा, तसं नाथ महाराज सुद्धा ज्ञानोबराकडे प्रार्थना करतात की नाथ महाराज एका जनार्दनी तुमचा दास, जनार्दनाचा एकनाथ महाराज म्हणतात मला तुमचं दास करून घ्यावं, हीच माझी आशा आहे, इच्छा आहे, एवढी तुम्ही पूर्ण करावी. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. नाथ महाराजावर जशी ज्ञानोबरांची कृपा झाली, नाथ महाराज जसं ज्ञानोबराला म्हणतात आम्हाला जन्मोजन्मी तुमचं दास करून घ्यावं, तसंच आपणही ज्ञानोबराकडे प्रार्थना करून ज्ञानोबराय तुम्ही करुणाकर आहात, दयाळू आहात. जसा अनुग्रह तुम्ही नाथ महाराजांवर केला, जसा अनुग्रह तुम्ही रेड्यावर केला, जसा अनुग्रह तुम्ही
तुम्ही भिंतीवर केला तसाच अनुग्रह आमच्यावरही करा असे ज्ञानोबरायाकडे प्रार्थना करूया. आणि ज्ञानोबराय जन्मोजन्मी आम्हालाही तुमचा दास करून घ्यावा अशी प्रार्थना ज्ञानोबरायाकडे करून याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देऊ. सेवा करताना जे काही चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत, जे काही चांगलं असेल ते स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचा आहे. आणि त्याचप्रमाणे आमची श्री गुरु कृपा वारकरी शिक्षण संस्था जिथं आम्ही लहानपणापासून घडलो त्या संस्थेचा आहे, गुरुवर्य दादांचा आहे. तुमचे देणे तुमच्या समर्पणे पायी झालं उतर आहे पांडुरंगा, तुम्ही शिकवलेलं तुमच्याच पायावर उतराई करायचं. आणि सुरुवातीलाच मी सांगितलं की आपण यांच्याकडूनच शिकायचं आणि यांच्या समोरच सांगायचं. खरं तर आपल्या श्री गुरु पुढे सांगायचं काही आपण सुरुवातीला सांगितलं की आपल्याला काहीतरी येतंय म्हणून सांगायचं, उलट आपले परीक्षा व्हावी की आपण जे बोलतोय ते बरोबर आहे का चुकीचं आहे का याच्याकरता त्यांच्या समोर बोलायचं असेल. वास्तविक पाहता आपला विचार केला तर वाचून पढे ना वाची ना सेवा ही जाणे स्वामीची ऐसिया मज ग्रंथाची योग्यता की असे असा आपला अधिकार असताना आपण संत महात्म्याच्या ठिकाणी लीन व्हावं. तुम्ही संत माझ्या कडा दिठीचा कराल बहुडा ते तुम्हा माने एवढा होईन मी अशीच प्रार्थना दादाच्या ठिकाणी करू आणि अशीच आमच्यावर कृपा आशीर्वाद तुमचा राहावा अशी प्रार्थना त्यांच्या ठिकाणी करून याच ठिकाणी सेवेला पूर्ण वेळ. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल. देवा पुढे उत्तर करा क्षमा अपराध. गोड असं कीर्तन आमच्या पुंडलिक महाराजांनी या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे आपल्या संस्थेचं पहिलं वर्ष 2009 चे पहिले विद्यार्थी पहिल्या दिवसापासून आजचे महाराज आहेत. खूप छान. लहान असताना मागच्या वर्षी सांगितलं होतं, नवीन आहेत त्याच्यामुळे सांगतो. त्यांच्या आजी म्हणल्या होत्या की ते दुसऱ्या महाराजाकडे टाकू आपण, या महाराजांकडे राहायची व्यवस्था नाही, थोडं भाड्याने घेतलेलं होतं, व्यवस्था नव्हती. तर म्हणे हे महाराज झोपडीत जरी राहिले तरी ह्याच महाराजाकडे राहिले. आणि तीच श्रद्धा आता ती कामी आली. ही माऊलीची कृपा, आपण काहीच हे नाही, सगळ्या गोष्टी होत असतात. स्वामीजींनी दुपारी भागवत कथेत सांगितलं, विषय निघला होता, मुलं तुमचं दर्शन घेतात का दररोज, बोलले तर म्हणे कालच्या महाराजांनी तुमचेच विद्यार्थी म्हणे नाव तर संस्थेचं नाही, तुमचंही नाव घेतलं नाही म्हणे काहीच. परंतु असं नाही स्वामीजी, विद्यार्थी आमचे म्हणजे अजिबात कपट म्हणतात असं काही नाही, एकदम निखालस. कोणताही विद्यार्थी 2009 पासूनचे कोणतेही घ्या, सर्व निखालस. त्यांच्या लक्षात नसून राहिलं. मागच्या वर्षी कीर्तन होतं त्यांचं, सांगितलं बोलतात, त्याचा काही विषय नाही, म्हणजे स्वामीजी बोलले म्हणून सांगितलं. तर असो, खूप छान असं कीर्तन या ठिकाणी आपण ऐकलेलं आहे. ऐकतच राहावं है ना बाबा. गोड कीर्तन, गोड चिंतन. कारण सेवा ज्ञानेश्वरी कंठस्थ आहे. ज्ञानेश्वरी तर पाठांतर आहे, परंतु सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था पंढरपूर त्या संस्थेमध्ये ती शिक्षक आहे, अध्यापक आहे. ज्ञानेश्वरी शिकवतात आणि मृदंग शिकवतात. तर ही जी सेवा आहे, या सेवेचं तप ते वाणीमधून प्रगट होत असतं. असं आहे. तर खूप अभिमान वाटतो. कधी कधी म्हणजे गुरुचा अभिमान शिष्याला वाटत असतो, परंतु कधी कधी गुरुलाही अभिमान शिष्याचा वाटत असतो, शिष्य मोठं झाल्यानंतर. तर आहेत कालचे महाराज, त्यांची ज्ञानेश्वरी कंठस्थ, परंतु यांची विशेषता म्हणजे आता अर्पण पूर्ण जीवन जोग महाराजांच्या चरणी संस्थेला. ब्रह्मचारी राहणार, माऊलींनी तिथं त्यांना आज्ञा केली तर तिथं आहे ब्रह्मचर्य. जे आपण भजनी मालिका पाहिली नाही जोग महाराजांची, त्याच्या मागच्या बाजूला फोटो आहेत बघा, जोग महाराजांच्या बाजूला त्यांचे 4 शिष्य असे, वैद्य बाबा वगैरे सगळे मोठे बाबांचे. तर त्या फोटो मध्ये पुढे चालून आपल्या महाराजांचा फोटो लागला. तर हे आपल्या संस्थेचं बीज जोग महाराजांच्या चरणी अर्पण करून, सॉरी आपल्या संस्थेचं हे फुल जोग महाराजांच्या चरणी अर्पण करून ते आज किंवा बीज अर्पण करून ती विशाल वटवृक्षामध्ये परिवर्तित होत आहे. तर खूप छान प्रकारे अभिमान वाटतो. आमचे एक सगळेच विद्यार्थी, आता हे पण महाराज कीर्तन करतात, पुढच्या वर्षी मी अवश्य कीर्तन करेन. आमचे युवराज महाराज स्वयंपाक स्वतःच्या हाताने बनवून खातात आणि स्वयंपाक चालू असताना योग शिष्ट लावलेलं असतं.
योग वशिष्ठ त्याचे संस्कार. आपण जेवण बनवताना काय करतो? गाणे म्हणत म्हणजे पोरही गाणे म्हणतात असे ना. त्याच्यामुळे जेवणाचे संस्कार आपल्यावर पडत असतात. तर ते असो, असे सर्व विद्यार्थी खूप छान निखालस आहेत, कारण संस्कारच तसे. सकाळी योगासन, प्राणायाम, जप, त्राटक, ध्यान, ओंकार गुंजन वगैरे त्यांनी सहज होत असतात. तर आजच्या महाराजांचं म्हणजे पुंडलिक महाराज यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे, तरी त्याचा त्यांनी स्वीकार करा. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. आमचे किरण महाराज आहेत, तर त्यांचाही सत्कार झाला सकाळी. ठीक आहे, खूप छान ज्ञानेश्वरी त्यांना व्यासपीठ खूप छान प्रकारे चालवलं, खूप सुंदर. त्यांची गीता कंठस्थ आहे, ज्ञानेश्वरी हळूहळू करतील. आणि संस्थेत किती वर्ष? 4थ्या वर्षाला संस्थेमध्ये. असं महाराजांचंही 4 वर्ष झालेत आणि विशारद, तर तेही पुढच्या वर्षी आता कीर्तन करतील. तर खूप छान. आणि मुद्दाम म्हणजे बाबा नाही का मुलांची कीर्तन कसं की तुम्ही असे पुढे बसलेले असले स्वामीजी आहेत, त्यांना थोडा उत्साह येतो स्वामीजी, म्हणून मी त्यांना घ्यायसाठी वेळ थोडा हे करून त्यांना भेटायला जायचो दार्जन. तर त्यांना घेऊन येऊ म्हणलं, कारण समोर बसले की थोडं चांगलं वाटतं, उत्साह येतो मुलांना. असो, तर आता बाकीचे जे सत्कार आहेत स्वामीजींच्या हाताने सगळ्यांना श्रीफळ उद्या काल्याचे कीर्तन झाल्यानंतर भेटतील. 7 ते 9:30, तसं 7 ते 9 धरा, म्हणजे तुम्ही लवकर या. स्वामीजी 7:30ला येतील, आपण लवकर पाहिजे. दररोज स्वामी येतात, काहीच होत नाही आमच्याकडून. पायी येतात, पायी जातात. खूप महात्म्य ते महात्म्य असतात. आणि ते महात्मे म्हणजे त्यांच्या हाताखाली जे संन्यासी तयार झाले त्यांचे तिकडे मठाधिपती येते हरिद्वार ऋषिकेशला, आणि ते साधे म्हणजे गीताही त्यांच्याकडे शिकायला होती, म्हणून ते संस्कार पुढे असतात. असो,